स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही प्रश्न. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 इंदिरा गांधी, 4 सरदार वल्लभभाई पटेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसानचा नारा हा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला होता. प्रश्न क्रमांक 2 देश बचाओ देश बनाओ चा नारा हा कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 इंदिरा गांधी, 4 पी.व्ही. नरसिंहराव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पी.व्ही. नरसिंहराव. देश बचाओ देश बनाओ चा नारा हा पी.व्ही. नरसिंहराव यांनी दिला होता. प्रश्न क्रमांक 3 जय जवान जय विज्ञानचा नारा हा कोणी दिला होता? ऑप्शन क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 इंदिरा गांधी, 4 पी.व्ही. नरसिंहराव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी. जय जवान जय विज्ञानचा नारा हा अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला होता. प्रश्न क्रमांक 4 भूकंपाच्या कोणत्या लहरी द्रव्य माध्यमातून प्रवास करू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 1 ध्वनी लहरी, 2 प्राथमिक लहरी, 3 दुय्यम लहरी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दुय्यम लहरी. भूकंपाच्या दुय्यम लहरी ह्या द्रव माध्यमातून प्रवास करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 1953, 2 1955, 3 1958, 4 1960. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960 रोजी झाली होती. प्रश्न क्रमांक 6 लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 मंगळ ग्रह, 2 बुध ग्रह, 3 गुरु ग्रह, 4 शुक्र ग्रह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंगळ ग्रह. लाल ग्रह म्हणून मंगळ ग्रह या ग्रहास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही? ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी, 2 ब्रह्मपुत्रा नदी, 3 गोदावरी नदी, 4 नर्मदा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा नदी. नर्मदा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही. प्रश्न क्रमांक 8 ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरकंटक, 2 गंगोत्री, 3 मानसरोवर तिबेट चीन, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मानसरोवर तिबेट. ब्रह्मपुत्रा या नदीचा उगम हा मानसरोवर तिबेट चीन या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 9 मराठी भाषा गौरव दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 25 फेब्रुवारी, 2 27 फेब्रुवारी, 3 28 फेब्रुवारी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 27 फेब्रुवारी. मराठी भाषा गौरव दिवस हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 मराठी गौरव भाषा दिवस हा कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 वि. शिरवाडकर, 2 वि. करंदीकर, 3 कवी अनिल, 4 पु. ल. देशपांडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वि. शिरवाडकर. मराठी गौरव भाषा दिवस हा वि. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11 गुजरातची राजधानी गांधीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा नदी, 2 लुनी नदी, 3 साबरमती नदी, 4 माही नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 साबरमती नदी. गुजरातची राजधानी गांधीनगर हे शहर साबरमती या नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 साबरमती या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अरवली डोंगराळ भागात, 2 अमरकंटक, 3 सातपुडा पर्वतरांग, 4 मानसरोवर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरवली डोंगराळ भागात, उदयपूर जवळ. साबरमती या नदीचा उगम हा अरवली डोंगराळ भागात, उदयपूर राजस्थान या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 13 महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रहाचा प्रयोग कोणत्या वर्षी केला होता? ऑप्शन क्रमांक 1 1915, 2 1916, 3 1917, 4 1918.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1917. महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रहाचा प्रयोग हा 1917 चंपारण्य बिहार या ठिकाणी केलेला होता. प्रश्न क्रमांक 14 व्ही आकाराची दरी तयार करणे हे कोणत्या कारकाचे मुख्य कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिमनदी, 2 वारा, 3 सागरी लाटा, 4 नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नदी. व्ही आकाराची दरी तयार करणे हे नदी या कारकाचे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 15 1938 साली हरिपुरा येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 महात्मा गांधी, 3 दादाभाई नौरोजी, 4 सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस. 1938 साली हरिपुरा येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र बोस हे होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.